करा आणि त्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 4 लाईन टाका अशा. बावीस पुढे 46 आहे का? 46 राईट. नम्रता आणि शरद सकाळी 6 वाजता मुलं यायले, तुम्ही येत नाहीये दोघे जण. हे लेकर सकाळी 6 वाजता यायले, 1 घंटा का होईना पण चांगला अभ्यास होत असतो तुम्हाला सगळ्यांना. बघा आपण सोडवायचं हा, त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल माहित नाही. हे 3 आहे ना, 3 3च्या समोरासमोर बघा इथे किती येतात? 10 आहेत. पहा मी 3 ला खाली घेतो 3 म्हणजे 3 घेतले 3 घेतले. मग 3 ला काय केल्यावर 10 आले असतील तर असं केल्यावर का बघा 3 गुणाकारामध्ये 3 3 3 9 9 अधिक 1 10 आलं का उत्तरामध्ये 10 इथे. 3च्या समोरचं 10 कळलं कसं आलं. मग याला जर समजा त्याच ह्या संख्येने गुणायचं म्हणजेच आपण त्याला वर्ग म्हटलं तरी चालेल, ठीक आहे ना. तर तसं 7चं जमते का बघूया. मग आता 7ला 7 ने गुणल्यावर तर 7 7 49 होतो, इथे तर 22च आहे. मग 7 त्रिक काय करावं लागेल 21 म्हणजे 3 न गुणावं लागेल है ना. मग 7 त्रिक 21 21 अधिक 1 आलं का 22. आलं का 22 कळलं कुठे आहे 22. 7च्या समोर 22 आलं ना राईट. आता पुढे घ्या 15चं कसं करणार मग सांगा, कोण सांगते. 15 त्रिक 45 अधिक 1 आलं का उत्तरामध्ये 46 राईट. शाबास हुशार आहे सगळे है ना. मग इथलं हे आता 12 यायला पाहिजे काहीतरी केल्यावर है ना, इकडून काहीतरी केल्यावर किंवा इकडून करता येईल तर मग 12चं काही करता येईल का बघा. इथे आपण ऑप्शन घेतले नाही, एकदा मला ऑप्शन सांगा मग बघा कसं येतं की नाही पाहूया. सांगा हा फटाफट. 37 45 49 28 पहा हे 12 आहेत की नाही. इकडे बघा आता एकदा इथे क्वेश्चन मार्क आहे, माहित नाही इथं उत्तर किती येईल पण इथे 12 आहेत. इकडे बघा हे बारक्या नंतर करते, लिहायला तुम्हाला सगळ्यांना वेळ देतो माझं झाल्यावर. पहा इथे 12 आहेत ना, 12 ला खाली घेतलं 12 into 3 करा 12 त्रिक 12 3 जा 36 की रे. 12 3 जा आणि 12 त्रिक 36 म्हणजेच 36 36 प्लस 1 किती होतो 37 म्हणजे 37 येतो. इथे 37 आहे का उत्तरात. तुमचं उत्तर आलं बरोबर. चला घ्या, असंच लिहिता आलं पाहिजे तुम्हाला पण. घ्या लिहून पटापट. तुझा तू अभ्यास कर बस, टेबल्स लिही, काही शब्द पाठ कर किंवा शब्द घे पाठ करायला.